नागपूर विधिमंडळातील राष्ट्रवादीचं कार्यालय अजित पवार गटाला देण्यात आलंय। त्यांचा अर्ज आला, त्यांना कार्यालय दिल्याचं विधानसभा अध्यक्ष कार्यालयानं सांगितलंय। विशेष म्हणजे आमचंच कार्यालय आहे, त्यामुळे कार्यालयासाठी अर्ज करण्याची गरजच नव्हती असं शरद पवार गटानं म्हटलंय। त्यामुळे शरद पवार गटाकडून अर्जच करण्यात आला नव्हता। राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आज नागपूर अधिवेशनात हजेरी लावण्याची शक्यता आहे। मलिक जामिनावर बाहेर आल्यानंतरही प्रकृती ठीक नसल्यानं ते गेल्या अधिवेशनाला उपस्थित नव्हते। आज ते अधिवेशनाला आल्यानंतर शरद पवार गटाच्या बाजूला बसतायत की अजित पवार गटाच्या बाजूला याची उत्सुकता आहे। अजूनही मलिकांनी आपली भूमिका जाहीर केली नाहीये। अधिवेशनापूर्वी नागपूरमध्ये शरद पवार गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली। अधिवेशन 2 आठवड्यांचं असलं तरी प्रत्यक्ष कामकाज केवळ 10 दिवसच चालणार आहे। त्यामुळे अधिवेशनाला कमी कालावधी दिल्यानं शरद पवार गटानं सरकारवर टीका केली आहे। आरोप प्रत्यारोपांचं राजकारण आता 6 पॅक ॲब्स आणि ढेरीवर येऊन पोहोचलंय। जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा एक फोटो ट्विट केलाय। रायगडमध्ये झालेल्या अधिवेशनात अजित पवारांनी आव्हाडांवर त्यांच्या वाढलेल्या पोटावरून टोलेबाजी केली होती। त्याला उत्तर देत आव्हाडांनी हा फोटो ट्विट केलाय। मॅडमच्या परवानगीशिवाय यांना नाकही खाजवता येत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर टीका केली। मदत हवी असेल तर दिल्ली पुढे कडकसिंग होऊन चालत नाही असंही शिंदे म्हणाले। न्यायमूर्ती शिंदे समिती हैदराबाद दौऱ्यावर आहे। यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना शिंदे समिती चांगलं काम करत असल्याचं म्हटलंय। मात्र त्यांनी सोबत जाताना अभ्यासक न्यावे अशी मागणीही जरांगेंनी केली। तसंच अभ्यासक वाढवण्याबाबतही त्यांनी सांगितलंय। परभणीच्या सेलूमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी आरक्षण मागणीसाठी मोर्चा काढला। यावेळी विद्यार्थ्यांनी आरक्षणाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला। हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघाला होता। लोकमान्य टिळक पुतळा परिसरात सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या स्थळी विसर्जित झाला। सांगलीच्या आष्टामध्ये धनगर समाजानं आरक्षणासाठी मोर्चा काढला। धनगर समाज 75 वर्षांपासून आरक्षणाची मागणी करतोय, मात्र सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। तसंच आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका या निमित्तानं मांडण्यात आली आहे। तुळजाभवानी मंदिरातील तुळजाभवानीचे शिवकालीन आणि पुरातन दागिने चोरीला गेल्याची माहिती झी24 तासच्या हाती लागली। चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये मुकुट, मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती यांचा समावेश आहे। मंदिर संस्थान उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे। शिक्षण खात्यातील 3 लाचखोर अधिकाऱ्यांवर बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी पुणे एसीबीनं गुन्हे दाखल केलेत। टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे, सांगली जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी विष्णू कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे, तसंच सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि त्यांच्या कुटुंबियांचा यात समावेश आहे। बहुचर्चित ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांचा ताबा आता नाशिक पोलिसांकडे येणार आहे। लवकरच या दोघांची नाशिकमध्ये आणून चौकशी केली जाणार आहे। पुणे ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलीस दलातील आणखी दोघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले। कर्तव्यात हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्यामुळेच पोलीस आयुक्तांनी हे आदेश काढले। पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे आणि सहाय्यक फौजदार जनार्दन काळे अशी या दोघांची नावं आहेत। लातूरच्या औसामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपचा संवाद मेळावा पार पडला। यात भाजप कार्यकर्त्यांनी आमदार अभिमन्यू पवारांना कॅबिनेट मंत्री करा, लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री करा अशा जोरदार घोषणा दिल्या। यावर योग्य माणसाकडे तुमच्या मनातील इच्छा पोहोचवतो असं आश्वासन बावनकुळेंनी दिलंय। ₹10 नाणी न स्वीकारल्यास कारवाईचा इशारा नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। काही बँकाही 10 रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याचं समोर आल्यानं बँकांनाही याबाबत पत्र लिहिण्यात आलंय। मराठवाड्यात अनेक ठिकाणी 10 रुपयांची नाणी नाकारली जात आहेत, मात्र ही नाणी डुप्लिकेट असल्याची अफवा पसरल्यानंच हा प्रकार घडतोय। मोबाईल कनेक्शन घेताना केलं जाणारा पेपर केवायसी 1 जानेवारीपासून बंद होणार आहे। यामुळे सर्व आवश्यक माहिती डिजिटल पद्धतीनं सबमिट करावी लागणार आहे। दूरसंचार विभागानं याबाबत अधिसूचना जारी केली, तर मोबाईल कनेक्शन घेण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये।
ॲपलनं चीनला मोठा दणका दिला. ॲपलच्या सगळ्या बॅटरी भारतात तयार होणार असा निर्णय ॲपलनं घेतलाय. सगळ्या सप्लायर्सनी फक्त भारतातून बॅटरी घेण्याचे आदेश ॲपलनं दिलेत. सिडकोच्या विरोधात पनवेलमधील शेतकरी आक्रमक झालेत. नैना प्रकल्प हटवण्याच्या मागणीसाठी पनवेलच्या शेतकऱ्यांनी शिरढोणमधून टाळ मृदंग वाजवत रॅली काढली आहे. प्रकल्पग्रस्तांचं आमरण उपोषण सुरू असून मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. मराठी पाट्यांवरून मनसे पुन्हा आक्रमक झाले. दुकानदारांना मनसैनिकांनी 2 ते 3 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. दुसरीकडे मनसैनिकांनी दुकानात शिरत व्यापाऱ्यांशी या मुद्द्यावर चर्चाही केली आहे. शिर्डीमधील साई संस्थांवर पाण्याचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. साई संस्थांच्या विविध विभागांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांनी तळ गाठलाय. सध्या साई संस्थान कर्मचारी वसाहतीला दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. दरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणी वापरावरून साई संस्थानला फटकारलंय. पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नीरा देवघर योजनेतील सर्व अडथळे दूर झालेत. त्यामुळे आता निधी मिळणार आहे. ही पाणी योजना लवकरच पूर्ण होईल अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली. 13 फेब्रुवारीला शेखावत यांनी खासदार निंबाळकरांसोबत नीरा खोऱ्याची हवाई पाहणी केली होती. वर्ध्यात पावसाळी वातावरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनसह धान्याची आवक मंदावली. सोयाबीनची अवघी 20 ते 22 क्विंटल आवक झाली. तर एपीएमसीतही हीच स्थिती आहे. त्यामुळे व्यवहारांवरही परिणाम झालाय. नागपूर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे कापूस आणि तुरीचं मोठं नुकसान झालंय. अजूनही पंचनामे न झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. पंचनामे झाले नाही तर मदत तरी कधी आणि कशी मिळणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावतीये. अस्मानी संकटामुळे हतबल झालेल्या नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना द्राक्ष बागेवरच कुऱ्हाड चालवली. लासलगाव जवळच्या वाकी खुर्दमधील द्राक्ष उत्पादक रामनाथ जगताप यांनी 3 एकरावरील द्राक्ष बागेवर 8 ते 9 लाखांचा खर्च केला होता. तो सगळा एका गारपेटीत वाया गेल्यानं हतबल जगताप यांनी हे पाऊल उचललंय. डाळींचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं डाळींची आयात करण्याचा निर्णय घेतलाय. जानेवारीत केंद्र सरकार 400,000 टन तूर डाळ आणि फेब्रुवारीत म्यानमारमधून 1 दशलक्ष टन उडीद डाळ आयात करणार आहे. पुणे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सुरक्षित शहर ठरलंय. तर कोलकाता देशात सर्वात सुरक्षित शहर ठरलेलं आहे. सलग 3 वर्ष कोलकातानं प्रथम क्रमांक मिळवलाय. हैदराबाद तिसऱ्या क्रमांकाचं सुरक्षित शहर ठरलंय. एनसीआरबी अर्थात राष्ट्रीय गुन्हा नोंद विभागानं 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून माहिती घेऊन हा अहवाल प्रसिद्ध केलाय. डोंबिवलीत भूमिपुत्रांना चौपट मोबदला देण्याची मागणी युवा सेनेनं पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अनेकांच्या जमिनी रस्त्यांच्या कामात बाधित होत आहेत. मात्र त्यांना दिला जाणारा मोबदला अवघा 2 पट आहे. तो बाजारभावाच्या तुलनेत कमी आहे. तो चौपट द्यावा अशी मागणी केली जाते. सांगली जिल्ह्यातील ताकारी म्हैसाळ योजनेच्या वॉल्व्ह खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप एमआयएमनं केलाय. सरकारनं डीएसआर डावलून तिप्पट दरानं 11 कोटींची निविदा काढली असा आरोप एमआयएमचे जिल्हाध्यक्ष महेश कांबळे यांनी केलाय. या प्रकरणी कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. शिर्डीतील राहाता तालुक्यातील खडकेवाकी गावात विखे पाटलांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. 50 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे धरणाचं पाणी गावात पोहोचल्यानं विखे पाटलांचा गावकऱ्यांनी नागरी सत्कार केला. यावेळी विखेंच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणातील नवी इमारत लवकरच प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे. या इमारतीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. पुढच्या 15 दिवसात ते पूर्ण होणार आहे. केंद्रीय विमान प्राधिकरणाकडून पत्र आल्यानंतर या इमारतीच्या उद्घाटनाची तारीख ठरणार असं कळतंय. मुंबईतील एसी लोकलच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. तरीही मध्य रेल्वेच्या उत्पन्नात भर पडली. तिकीट दर कमी केल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्याचा फायदा मध्य रेल्वेला होतोय. गेल्या 8 महिन्यात 60 कोटी 23 लाखांचा महसूल मिळाला. विठोबाच्या सावळ्या सुंदर रूपाची परदेशी भाविकांनाही भुरळ पडली. वर्षभरात जगातील 12 देशातील चलन
दानपेटीत जमा झाल्याची माहिती कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली। अमेरिकेसह युरोपमधूनही दान जमा झालंय। तसंच अरब राष्ट्र, इंडोनेशिया, व्हिएतनाम याही देशांमधून भक्तांनी दान दिलंय। बातमी मनोरंजन विश्वातून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मोठा दिलासा मिळालाय। पॉर्नोग्राफी प्रकरणात ईडीला राज कुंद्राविरोधात ठोस पुरावे सापडले नाहीत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 2021 मध्ये राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात अडकले होते, त्यासाठी त्यांना बराच काळ तुरुंगातही राहावं लागलं होतं। 2.5 किलो का हात अशी ओळख असलेल्या सनी देओलचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालंय। देशभक्तीचं बाळकडू भूमिकांमधून पाजणारा सनी देओल स्वतः मात्र दारूच्या नशेत रस्त्यावरून अडखळत चालताना पाहायला मिळालाय। त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जोरदार चर्चा रंगल्यात। मात्र हा चित्रीकरणादरम्यानचा प्रसंग असल्याचं सनीनं स्पष्ट केलंय। नेहरूंच्या चुकांमुळे काश्मीरला अनेक वर्ष सोसावं लागलं असा घणाघात अमित शहांनी राज्यसभेत केलाय। त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला। तर दुसरीकडे अमित शहांनी जम्मू काश्मीर बिल राज्यसभेत मांडलं। या बिलानुसार पीओके मधील विस्थापितांसाठी जम्मू काश्मीर विधानसभेत 1 जागा आरक्षित राहणार आहे। सियाचीन या जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर पहिल्यांदाच महिला वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली। स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या कॅप्टन गीतिका कौल यांनी सियाचीन बॅटल स्कूलमध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण करत हे पद मिळवले। भारतीय सैन्याच्या फायर अँड फ्युरी कोरनं ही माहिती दिली आहे। सायबेरियामध्ये कमालीची थंडी पडली आहे। सध्या तिथे उणे 58 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा घसरलाय। सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे। दृश्यमानता कमालीची कमी झाली। याकुत्स या जगातील सर्वात थंड शहरात ही परिस्थिती आहे। इथे थंडी इतकी आहे की मासळी बाजारात मासे बर्फात न साठवताच विकले जात आहेत। नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझई हिनं अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीवर टीका केली आहे। अफगाण स्त्रियांवरील बंधनं दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांवरील अत्याचारांप्रमाणे असल्याचं वक्तव्य मलालानं केलंय। ती नेल्सन मंडेला फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात बोलत होती। पुण्यात वैयक्तिक वादातून एका वकिलानं महिलेच्या गाडीची काच फोडली आहे। शिवाजीनगर गावठाण भागातील ही घटना आहे। काच फोडतानाची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। तर पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी वकिलाविरोधात गुन्हा दाखल केलाय। नाशिकमधील येवल्याच्या मुळूबाई घाट परिसरात सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या 2 संशयितांना पकडण्यात आलं। रामा पवार आणि शंकर पवार अशी त्यांची नावं आहेत। तर त्यांचे 5 साथीदार फरार झालेत। त्यांच्याकडून शस्त्र, डिझेल, 2 वाहनं तसंच 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ऑनलाईन गेमिंगच्या नादात एका ग्रामसेवकानं चक्क ग्रामपंचायतीतून 31 लाखांची उचल केली आहे। भंडाऱ्यातील मोहाडी तालुक्यातील देफाडा बुज ग्रामपंचायतीत हा प्रकार घडलाय। सरपंच आणि गटविकास अधिकाऱ्यांची बनावट सही करून ग्रामसेवक राकेश वैद्य यांना विविध खात्यांमधून हे पैसे उचलले, तर यात सरपंचासह अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे असा आरोप होतोय। पालघरमधील वैतरणा रेल्वे उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या रेती उत्खननाच्या 3 बोटी महसूल विभागानं उद्ध्वस्त केल्या। महसूलचे अधिकारी येताना दिसताच बोटीतील रेती चोरांनी बोटी सोडून पळ काढला। ही रेती उत्खननामुळे वैतरणा रेल्वे उड्डाणपुलाला मोठा धोका निर्माण होतोय। मिचोंग चक्रीवादळाचा तडाखा कमी झाला असला तरी तामिळनाडूतील पूरस्थिती कायम आहे। परिसरात साचलेल्या पाण्याची दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत। या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत, तसंच रोगराई पसरण्याची ही भीती आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे